अतुल पाटीलला तुम्ही पाहतायत. अतुल पाटील शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात तो खेळत असतो. सिद्धार्थ पाटील येतात पहिलं षटक घेऊन. आदर्श 11 पडले संघाकडनं यंगस्टार आहेत. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिलं. ओबी 11 पडले या नावाने संघ सुद्धा आम्ही पाहत असतो. राजेशजी राऊत यांचाही आम्ही उल्लेख करू. एक लकी पुरस्कर्ते. 5 षटकांची मॅच. सुनील पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. श्रीपद म्हात्रे साहेब सर सुद्धा तुम्ही पाहतायत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. येणाऱ्या काळामध्ये मकर संक्रांत ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 9 जानेवारी ते 14 जानेवारी 6 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी आणि त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा करण्यात आले. त्यानंतर उद्यापासून तुम्हाला क्रिकेटचा कुंभमेळा घेसरच्या मैदानात पाहायला मिळेल. आई गावदेवी चषक घेसर ची स्पर्धा. आकाश भोईर यांनी संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ पाटील येतात पहिलं षटक घेऊन. पाच षटकांची मॅच असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. उद्या यायला विसरू नका. आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा आपण पाहतोय. आणि आकाश भोईर याची प्रचंड मेहनत आणि संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेत असताना आपण पाहतोय. पहिला संघ नेजे लेग बाईटच्या स्वरूपात. पहिला संघ आपण पाहिला जयनुमा नेजे. त्यानंतर गावदेवी सोनारपाडा सागाव असे 3 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. आज रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यांचे आवाज तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून सुद्धा एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या खार्डी अडिवली जुने डोंबिवली उसारकर संघ सुद्धा उद्या आई गावदेवी घेसरच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. थोडेसे जास्त शफल झाले होते. सिद्धार्थ पाटील चांगली गोलंदाजी करतात. सिद्धार्थ पाटीलकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने तो नेहमीच इम्प्रेस करतो. तर तुमच्याकडे वेग फक्त असून फायदा नाही. अचूक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. तो अचूक टप्पा सिद्धार्थ पाटीलकडे तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. मी मगाशीच उल्लेख केला अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगला खेळ केला होता. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीममधनं तोच गोलंदाज. ऑन साईडला खेळायचं होतं. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 धावा धापलकती लागल्या त्या कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापड. मागची मॅच थोडीशी एकतर्फी झाली. कौसाने फक्त 37 रन्स केल्या होत्या. मात्र कौसा संघाने सुद्धा 2 सामने जिंकले होते या स्पर्धेमध्ये. सकाळचा एक निसट्टा विजय त्याने संपादन केलाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत धापलकती झाल्या. विकी मडवी सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. मानेच्या स्पर्धेत मालिकावीरची बाईक सुद्धा त्यांना मिळाली होती. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मी मगाशी उल्लेख केला सिद्धार्थ पाटीलकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने तो नेहमीच इम्प्रेस करतो. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सापाड विरुद्ध आदर्श 11 पडले मध्ये तुम्ही सुपर 8 ची मॅच पाहतायत. यातून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र फलंदाज क्लीन बोर्ड. मी मगाशीच उल्लेख केला सिद्धार्थ पाटीलकडे व्हेरिएशन चांगले आहे. तो बऱ्याच वेळा चेंडूची गती कमी करतो आणि फलंदाज त्रिफाचीत झालाय. पहिला धक्का सापाड टीमला 2 या धावसंख्येवरती. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापडला. आता विघ्नेश बडवी आणि अतुल पाटील ही जोडी तुम्ही पाहतायत. सुपर स्पोर्ट.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. दीपेश मुंडे आणि त्यांचे संपूर्ण टीमचं मी कौतुक करेन. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. आमचे संपूर्ण कॅमेरामॅन ऑपरेटर 6 दिवस त्यांची भूमिका भरपूर महत्त्वाची राहिली. आमच्या DJ मास्टरचं मी कौतुक करेल. त्यांची भूमिका महत्त्वाची. 6 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली सर्व समालोचकांची आणि चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेत. सिद्धार्थ हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मयूर ठाकूर आहेत. मयूर ठाकूरच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो
त्यावेळी दुसरी धाव घ्यायची की नाही हा प्रश्न असतो, कारण की ग्रामीणचा चीता म्हणून हे नाव त्याला आम्ही देण्यात आलेलं आहे. फिल्डिंग खूप जबरदस्त. यावर्षी आपण एक अर्धशतक सुद्धा आम्ही मयूरचं पाहिलं उत्तर शिवच्या स्पर्धेमध्ये. मजिद सर मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली होती. 50 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या, 3 धावा धापालकरती लागल्यात. सिद्धार्थ पाटील तुम्ही पाहतायत एक्सप्रिया मॉलेंडकडनं ते गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली, आदर्श पडले टीमकडनं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये स्वप्नील मात्रे, शॉर्ट मिड विकेटला दक्ष मात्रेला तुम्ही पाहतायत. डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मयूर ठाकूरला आता तुम्ही पाहतायत. ऑन साईडला खेळायचं होतं, वेगवान चेंडू होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. दोन्ही इनिंगला तुमच्याकडे 2-2 रिव्ह्यू असतील, लक्षात घ्या, त्याचा तुम्ही वापर करू शकता. हाईट फॅक्टर, बीमर, रनआउट किंवा वाईटसाठी सुद्धा तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. मात्र जबरदस्त गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये. गोलंदाज सिद्धार्थ पाटीलने 1 षटक 3 धाबा 1 विकेट त्याने घेतली. 1 लेगबायची रन्स होती, म्हणजे बॅटने 2च धाबा सिद्धार्थने दिल्यात. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज स्वप्नील मात्रे येत आहेत. स्वप्नील मात्रे लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा ते भरपूर प्रमाणात खेळतात. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक कॅप्टन वैभव म्हात्रेला तुम्ही पाहिलं. टॉस ज्यावेळी टॉसची प्रतिक्रिया झाली नक्कीच मयूर तिथे होते. ज्यावेळी चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला त्यावेळी वैभव आले होते आणि बायची चिठ्ठी त्यांना नक्कीच मिळाली. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. निजे जय हनुमान निजे आणि सागाव आणि गावदेबी सोनारपाडा. दुसरं षटक उसारकर गावेंकडून. फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वैभव मात्रेने एक चांगला झेल टिपलाय आणि स्वप्नील मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले. दीपेश गीत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. इंस्टाग्रामला तुम्ही जर टेनिस क्रिकेट 7117 इंस्टाग्राम जर ओपन केलं तर क्रिकेटची अचूक माहिती तुम्हाला तिथे मिळते. जे टायगरचे दीपेश गीत, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टायगर चषक ही नाईट स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळते. त्याही स्पर्धेची आतुरता लागते सर्वच क्रिकेट रसिकांना. जिथेही 32 ग्रामीण संघ खेळत आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ टायगर व ग्रामस्थ मंडळ टायगर आयोजित ती स्पर्धा तुम्ही सातत्याने पाहत असता. आणि बॅटिंग करण्यासाठी आलेत कुणाल पाटीलला इन्व्हाइट केले 4थ्या क्रमांकावरती. विघ्नेश सुद्धा अपयशी ठरलाय या मॅचमध्ये. विकी मडवी, विघ्नेश 2 चांगले फलंदाज सोस्त्यात बाद झालेत या मॅचमध्ये. ही जमेची बाजू आहे. आदर्श 11 पडले टीमसाठी. सिंगल डिजिटमध्ये धावा अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला पहिला सिक्सर. गडी क्षेत्र म्हटल्यानंतर पंडित शेठ फडके विगर हे नाव भरपूर चर्चेत राहिले. आज जरी आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणी आपल्या सोबत सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रचंड वेळ तुम्हाला पंडित शेठ फडके यांचं पाहायला मिळालं आणि सातत्याने मोठमोठ्या शर्यती तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहत असतात. त्याच्या ओळूया स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. हा चांगला चेंडू होता. कमबॅक केलंय स्वप्नीलने. असे काही व्यक्ती राहिले आपण पाहतोय. पंडित शेठ फडके यांचा आपण उल्लेख केला. विष्णू शेठ पाटील असतील पडले गावचे, त्यांचे नाव चर्चेत आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. हे प्रचंड वेग आहे आपल्या समाजामध्ये. बैलगाडी क्षेत्र असेल, क्रिकेट असेल. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. हाही चेंडू चांगला आहे. डॉट बॉलची इथेही समाप्ती होईल. मात्र कदाचित स्वप्नील काही सूचना करतात. अगोदर क्रीज सोडली जाते असे कदाचित सूचना दिल्यात. बॉल रिलीज होण्याच्या अगोदर या सूचना कदाचित स्वप्नीलने पंचांना दिल्यात. मात्र चेंडू रिलीज झाल्यानंतर तुम्ही क्रीज सोडू शकता.
हे कदाचित पंचही सांगतायत महेंद्र भवर सर. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत बघा. षटकार लागल्यानंतर कमबॅक केले. 9 वरती 2 विकेट गेलेत कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड टीमच्या. पिंटू पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सातत्याने तुम्हाला हा संघ पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये 3 संघ ऑलरेडी पोहोचले. जर्मन नेजे, गावदेवी सोनारपाडा आणि सागाव. आणि चौथा संघ कोणता असेल, सापाड की पडले, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. 2 पंच थोडीशी चर्चा करतायत. बऱ्याच वेळा काही फलंदाज चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर स्ट्राईक सोडतात, त्यामुळे त्यांनाही वॉर्निंग देणं गरजेचं आहे. त्याचमुळे पंच चर्चा करतायत. सिद्धार्थ पाटील 1 विकेट घेतली होती, स्वप्नीलने 1 विकेट घेतली आहे. दक्ष मात्रे सुद्धा याच संघामध्ये आहेत. ते एक अष्टपैलू खेळाडू आहेत. अक्षय मात्रे आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आदर्श 11 पडले टीम मध्ये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 9 धावा धापालकावरती लागल्यात. फुल टॉस आहे, मिडॉनच्या वरून पाठवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डोक्याला लागले का बघा. 2 धावा इथे मिळेल. वैभव बघायचे डोक्याला लागले का. थोडंसं बॅलन्स गेला, घाई करू नका प्लीज. थोडंसं बॅलन्स गेला, ते मागे मागे गेले, थोडंसं जजमेंट त्यांचा चुकला. त्यामुळे 2 धावा इथे कुणालच्या खात्यामध्ये ऍड झालेत. बऱ्याच वेळा खेळाडूंना दुखापत होते, मात्र आयोजकांचा नेहमी हाच प्रयत्न असतो कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. आणि दक्ष मात्र थोडंसं आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. थोडीशी दुखापत असावी त्यांना. धावसंख्या 11. आणि कोणताही खेळाडू जाणून बोजून कधी झेल सोडत आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं होतं. बऱ्याच वेळा हा झेल थोडासा कठीणच होता. थोडेसे मागेही गेले होते दक्ष. फुल टॉस, मात्र टायमिंग झाले का. सिद्धार्थ पाटील वेगाने आलेत आणि जबरदस्त झेल टिपलाय बघा. आणि त्यानंतर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतोय स्वप्नील म्हात्रेचं. फुल टॉस बॉलवरती त्याला विकेट मिळाली. ज्या प्रकारे मयूर ठाकूरला तुम्ही पाहता फिल्डिंग करत असताना, त्याच कॅलेबरचा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन होती बघा. भरपूर दूरवर होते सिद्धार्थ पाटील आणि काय कार्बन कमाल कॅच पकडली बघा. या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा एक सुंदर ट्रॉफी आणि प्राइज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 वरती 3 विकेट गमावले आहेत. ते प्रथम बॅटिंग करत असताना कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाडने 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघ खेळत आहेत. मात्र मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी जे प्राइज आहे ते फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत, विकेट काउंट होणार नाहीयेत, हे लक्षात घ्या मजेंद्र सर. या सूचना आपण सातत्याने देतोय. फक्त सेमीफायनल पर्यंत धावा विकेट काउंट होतील, या महत्वाच्या सूचना आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 वरती 3 विकेट. मागच्या वर्षी या स्पर्धेत 12व्या खेळाडूला सुद्धा 4 खेळाडू, 4 टीमचे 12 जे खेळाडू होते त्यांनाही कूलर्स मिळाले होते. LED टीव्ही मिळाली होती लकी ड्रॉच्या माध्यमातून. आणि आजही बघा 12 खेळाडू पडले संघाचे 12 खेळाडू. आपलं नाव सांगा जरा. तन्मय पाटील आहेत. तन्मय पाटीलला माहिती आहे जर संघ सुपर 4 मध्ये पोहोचला तर कदाचित मलाही बक्षीस मिळेल. कारण किंग ट्रॉफी आहे ना मित्रांनो. 12व्या खेळाडूला तर सर्वात मोठं बक्षीस असतं. आणि अशी पहिली एकमेव स्पर्धा अशी आहे ज्या स्पर्धेमध्ये 12व्या खेळाडूला मोठं बक्षीस मिळतं. मागच्या वर्षी LED टीव्ही सोनारपाड्याच्या 12व्या खेळाडूला मिळाली होती. आणि 3 जे संघ होते त्यांच्या 12व्या खेळाडूला कूलर मिळाले होते 3. आणि याही वर्षी काहीतरी नाही. मयेकर मॅडम त्यासाठी तुम्हाला नावच सांगायला लागेल. ते फक्त 12व्या खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकात फक्त 11 धावा झाल्या आहेत. सिद्धार्थने आताच एक चांगला झेल पकडला आणि तो आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्वीपचा लाजवाब फटका आहे. मयूर ठाकूर वेगाने धावतायत आणि त्याच्याकडनं झाली चूक. या चुका मयूरकडनं तुम्ही खूप कमी पाहता, मात्र आता त्याच्याकडे चूक झाली आहे. धावा 4 मिळतील. चौकार. क्रिकेटमध्ये चुका होत असतात कारण की कोणतेही क्षेत्ररक्षक जाणून बुजून चुका करत नाही. मात्र मयूर थोडेसे जास्त वेगाने गेले. जवळजवळ ते चेंडूपर्यंत पोहोचलेही होते, मात्र त्यांच्याकडून थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 4 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्यात 15. स्वप्नीलला माहिती आहे सापाड टीमच्या विरुद्ध 1-1 रन्स किती महत्वाची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय उमेश केने सरांचा. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. धावसंख्या 16. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे लक्षात घ्या. वाईट रनआउट भीमरसाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. एका इनिंगला 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील.
किंग ट्रॉफी मध्ये हा तुम्हाला फायदा आहे रिव्ह्यूचा. 16 धावा धापळ कधी लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सिद्धार्थ पाटीलला तुम्ही पाहतायत. राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अतुल पाटील थोडंसं संघर्ष करतायत या मॅच मध्ये. धावा येत नाहीयेत. 9 सेकंडला निल्सन मडवे ज्यांनी या स्पर्धेमध्ये सलग 3 बॉल 3 षटकार सुद्धा मारलेले आहेत. 5,000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा त्याला मिळालंय. निल्सनला स्ट्राईक रोटेट होणंही गरजेचं आहे, कारण हे तिसरं षटक यानंतर 2 षटकं बॅलन्स राहतील. त्यामुळे एक एक रन्स एक एक बॉल क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आहे. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. पुन्हा अपील करण्यात आलंय. इथे 1 रन्स लेगबाईच्या स्वरूपात मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फेकाफेक तुम्हाला पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील सर आमचे नेहमीच सांगतात मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. बऱ्याच वेळा 3 धावा 4 धावा अशा मिळतात. मध्ये इथे सिंगलच मिळाले. धावसंख्या 17. तिसरं षटक सुरू आहे. सापाड संघ प्रथम बॅटिंग करत असताना 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तेजस बात्रे बघा या स्पर्धेचे आयोजक सुद्धा हलकस पुन्हा अपील करण्यात आलं होतं. पुन्हा 1 रन्स मिळाली. ती लेगबाईच्या स्वरूपात. धावा कशा येतात या महत्वाच्या नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. 18 धावा धापाल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्टार ओव्हरची स्पर्धा पण पाहिली. तिथे बाईक पटकावली होती VCC उसरकर संघाचे तेजस मात्रे यांनी. आणि त्याच तेजस मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. 18 वरती 3 विकेट. तेजस मात्रे, केतन मात्रे, 2 मंजुराज वेताश्वर क्रिकेट संघ उसरकरमध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. अमित पाटील, बिंदास पाटील या जोड्या बऱ्याचशा आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. अतुल बराचसा वेळ शांत होता, मात्र आता त्याच्या बॅट मधून आलाय हा महत्वाचा चौकार. नितांत गरज होती. 2 षटकांतर जुनाच बॉल मिळणार आहे. लक्षात घ्या 2 षटकापर्यंत तुम्हाला नवीन बॉल आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे. 22 धावा झाल्यानंतर थोड्याशा टाळ्या आल्यात प्रेक्षकांकडनं. आणि सापाडच्या प्रेक्षकांनाही माहिती आहे 45-50 हे चांगलं टार्गेट आहे. निल्सन धावायचा प्रयत्न करतायत, मात्र अतुलला स्ट्राईक कदाचित स्वतःकडे ठेवायची आहे. षटक क्रमांक 3 ते समाप्त झाले. 3 षटकात धावा झाल्या 23. 3 गडी गमावलेत. सिद्धार्थ मात्रेचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला. त्याने 2 षटकात धावा दिल्या 13. 1 विकेट त्याला मिळाली. 2 चौकार या ओव्हरमध्ये आले. 1 मिसफिल्डचा चौकार होता. सिद्धार्थ पाटील तुम्ही पाहतायत 2 षटकांच्या स्पेलमध्ये 13 रन्स 1 विकेट. एक मयूरकडनं चौकार गेला. मयूर किती वेगाने गेले होते, मात्र मैदानाच्या आतमध्ये ग्रास तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सिद्धार्थ पाटीलचं स्पेल जर तुम्ही पाहिलं तर सिद्धार्थ पाटीलने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं 13 धावा 1 विकेट. 3 षटकात धावा झाल्या 23. ऐकूया DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
केली आपण पाहतोय. सुनील पाटील यांचे सुपुत्र सिद्धार्थ पाटील 2 षटकांच्या स्पेलमध्ये 13 रन्स 1 विकेट 3 षटकात 23 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सचिन ठाकूर आपण आला असेल तर या पडलेगावचे आपले हार्दिक स्वागत. या संघाला नेहमीच सचिन ठाकूर यांचाही सपोर्ट असतो. सध्या ते 40+ क्रिकेट खेळतात. एक चांगले पंच सुद्धा आहेत SP पॅनलचे. त्यांचे हार्दिक स्वागत. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज राकेश कुंभार येत आहेत. राकेश कुंभारला तुम्ही पाहतायत रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये बेस्ट बॉलर बाईक सुद्धा राकेशला मिळाली होती मला आठवते. आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे राकेश या टीमचा. 3 षटकात 23 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निल्सन मडवीला माहिती आहे धावा कराव्या लागतील. SS स्पोर्टची बॅट ते वापरतात. सोपान तिस्कर यांचं जे शॉप आहे सावध येते. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये आले होते ते. फुलटॉस बॉल होता त्याला टर्न गेलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर सरळ खेळाडू कक्षामध्ये चौकार. अतुल पाटीलने बघायचे. तिसरे पंच हाईट फॅक्टर फेअर डिलिव्हरी. अझीम अब्दुल्ले सर मला वाटतं मॉनिटर जवळच बसले होते. लगेच त्यांनी सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच योग्य बॉल आहे. त्यामुळे मी उमेश केने आणि महेंद्र भवर सरांचे कौतुक करेल. मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. दक्ष मात्रे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. अतुल थोडक्यात बचावलेत. एक सिंगल जरूर मिळाली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 28 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 28 धावा तुम्ही धाबल कधी पाहताय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मागच्या या स्पर्धेत आपण रवी म्हात्रे गौरीपाडा याही खेळाडूला बाईक मिळाली होती. गौरीपाडा संघाचा रवी म्हात्रे. आज बघायचे कोणता खेळाडू असेल. मात्र निल्सनचा फटका चांगला आहे. मात्र टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिद्धार्थ पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. दुसरा झेल त्याने या मॅच मध्ये टिपलाय. या अगोदर सुद्धा एक कठीण झेल त्याने टिपला होता. इथे बघा हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खूप चांगला झेल तिथे टिपलाय. डीप मध्ये महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या दिशेने आपण पाहतोय. आणि 4था धक्का 28 वरती लागलाय. टीम सापडला. तिन्ही टीमने आपल्या 12 खेळाडूंना घेऊन रिपोर्टिंग करायचे. टॉप 4 मध्ये ड्रॉ होईल. सेमीफायनल पर्यंत मॅचेस काउंट होतील. लक्षात घ्या धावा फायनलच्या मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत. अठ्ठावीस वरती 4 विकेट. फटका चांगला आहे. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थ्रो फेकी हरकत नाही. 2 रन्स मिळाले स्वप्नील सांगतायत. कारण 2 धावा झाल्या असत्या कदाचित. कारण क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्येच आहेत. धावा झाल्या 30. 4थं षटक मार्गस्थ असताना 4 गडी बाद 30. सुपर 8ची मॅच. सर आतापर्यंत आपण 7 खेळाडू पाहिलेत ज्यांनी या स्पर्धेत मालिकावीरची बाईक पटकावली. नितेश पाटील निजे, अमोल पाटील सोनारपाडा, दत्ता ठाकूर सोनारपाडा, सूरज दुधकर वसार, सूरज फौजदार खार्डी, ज्ञानेश्वर जोशी जुने डोंबिवली, रवी म्हात्रे गौरीपाडा. बघायचं या वर्षी कोणता खेळाडू असेल. 31 रन्स झालेले आहेत.
चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांचा वेग थोडासा कमी आहे. हे आपलं कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुनील पाटील सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम पडलेगाव श्रीपत म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम निजे रेशमाची मयेकर मॅडम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही पाहतायत. बाबूशाला तुम्ही पाहतायत. आमचे राजा दिवेकरला तुम्ही पाहतायत. ऑफिशियल स्कोरर आहेत वडू नवगरचे आणि आमचे सुपर स्पोर्ट्सचे ऑपरेटर आपण बघतोय बाराम बेडेकर यांचे सुपुत्र प्रणय बेडेकर. खूप चांगले ऑपरेटिंग ते करतायत आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 षटकात फक्त 31. जर्मन निजे, गावदेवी सोनारपाडा आणि सागाव तिन्ही टीमने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. टॉप 4 मध्ये 4 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड मेगा फायनल. आणि बघायचं सुपर 4 मध्ये 4 संघ येतील त्यांच्या खेळाडूंना 12व्या खेळाडूला ही सुवर्ण संधी असू शकते. अजून इतर काय बक्षीस आहे मला माहिती मध्ये विशाल मात्रेत तू सरप्राईज देतात नेहमी. त्यामुळे काहीतरी वेगळं पारितोषिक मिळेल. अक्षय मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता पंचाने वाईट घोषित केले. धावसंख्या 32 वरती तुम्हाला पाहायला मिळते. 32 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे. घुटना टेक, तमाशा देख. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सागर पाटीलच्या बॅटमधून आलाय महत्वाचा षटकार. चेंडू मिळाला असेल तर जुना चेंडू द्यायचा आहे लगेच. धावा झाले 38-38. बोक्याच्या शनी षटकार आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून. असे मला आठवते खाडी चषक मध्ये सुद्धा संघ अडचणीत असताना याच सागरने विजयाचा षटकार सुद्धा मारला होता. म्हणजे संकट मोचक आहे सागर पाटील. जेव्हा जेव्हा संघ मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आता सागरला मिळणं गरजेचं आहे. अतुलच्या बॅटमध्ये फारसे मोठे हिट आले नाहीये. 10 बॉलमध्ये त्याने फक्त 14 रन्स केलेत. सलामीला तो आलेला आहे मात्र प्रयत्न करतोय तो, मात्र त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. 38 धावा झालेल्या आहेत. वरती 4 विकेट. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुपर 8 ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर 4 संघांमध्ये ड्रॉ होईल. फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल. आताही फटका चांगला आहे. मिड विकेटला चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 आणि श्रीपत म्हात्रे सरांच्या माहितीसाठी बघा सोनारपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा जर्मन निजे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले. आताच त्यांनी मॅच जिंकली. 6 बॉल 6 ची मॅच जिंकली. केतन पाटीलने त्या धावांचं संरक्षण केलं. त्यामुळे आता कदाचित निजे संघ इथे दाखल होईल काही क्षणातच. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्यात आम्हाला स्कोरर आमचे सांगतायत 44 44 धावा येत आहेत आता टीम कुशल श्रीशार स्पोर्ट्स सापाट टीमसाठी. धावांची नितांत गरज होती. सुपर 8 ची मॅच आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी कौसा टीमला 37 धावांवरती रोखलं होतं. आता दुसऱ्या बाजूला आदर्श 11 पडले संघ आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. तर आज सोनारपाडा गावामध्ये सुद्धा एक स्पर्धा सुरू आहे आरा ट्रॉफी. त्यामुळे काही संघ आपण तिकडे खेळत आहेत, पुन्हा इकडे येऊन खेळत आहेत. थोडीशी ॲडजस्टमेंट होते त्यांची.
तर मी निजे संघ कदाचित लगातार तिथे 2 मॅचेस खेळले आणि एका धावेने मॅच निजे संघाने जिंकली तिथे. केतन पाटीलने चांगली गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये एक एक धाव नेहमी सांगत असतो मी खूप महत्त्वाची आहे. इथे फटका चांगला आहे, फिल्डिंग खराब आहे, बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. 46 ज्या स्कोरचा मी उल्लेख करतो 45-50 46 झालेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सागरने 6 चेंडूमध्ये 17 केलेत, अतुलने 10 चेंडूमध्ये 14 केलेत या मॅच मध्ये. बघायचे काय टार्गेट सेट करेल इथे. कुशल श्रीसा स्पोर्ट्स सापाड पिंटू पाटील या टीमचे पुरस्कर्तेत. सागर जेव्हापासून मैदानात आले तेव्हापासून धावांचा ग्राफ थोडासा वाढलाय. 46 डॉट बॉलची ते समाप्ती झाली आणि अतुल हेच सांगतात 1 रन्स घेऊन दुसऱ्या रनला मला बाद केलं असं चाललं असतं, मात्र एकही रन्स घेतली नाहीये. आणि क्रिकेटमध्ये एक रन्स महत्वाची. आताच आम्ही मॅच ज्यावेळी पाहिली दातिवली आणि निजे, 1 रन्सने मॅच निजेने जिंकली. शेवटच्या बॉलवरती चौकार हवा होता, मात्र तिथे 2च धावा धावून घेतल्या. फुलटॉस एकच मारला, मात्र सॉलिड मारला सागरने शेवटच्या बॉलवरती. धावा झाले. दुसरा षटकार त्याच्या आणि आता 53 धावांचा पाठलाग करायचा. विकेट या मॅच मध्ये गेलेत आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. 4 विकेट गेलेत कुशल शिरसा स्पोर्ट्स सापाड संघाचे. 53 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. आदर्श 11 पडले संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. मात्र अक्षय मात्रेचं षटक थोडंसं मागणं ठरलंय या मॅच मध्ये. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आणि ऐकूया मच्छिंद्र पाटील यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू नितीन. व्हेरी गुड आफ्टर ऑफ प्रेझेंटर. पुन्हा एकदा बोलूया आपण किंग ट्रॉफी सुपर 8चा शेवटचा सामना आपण एन्जॉय करतो. तदनंतर मात्र सेमीफायनल नंबर एन्काउंटर नंबर 1, सेमीफायनल एन्काउंटर नंबर 2, तदनंतर मात्र ग्रँड फिनाले. कुठेही जाऊ नका पाहता किंग ट्रॉफी 2024चं पर्व. सर्वांच्या आवडीची स्पर्धा, सर्वांच्या मनावरती अतिरिक्त गाजणारी स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफी 2024चं पर्व आपण पाहतोय. बघायचंय 52 धावा कुठलं 53 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा सापाड संघाला. सापाड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती, मात्र नंतरच्या स्लो ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी झाली आणि 52 धावा कुठल्या 53 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचे आदर्श पडले या संघाला. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंगजी संते साहेबांच्या आधारस्तंभ या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचं भरपूर सहकार्य आम्हाला लाभलंय. सर्व पंच कमिटी, विशाल आणि त्याची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा कधी सुरू झाली, कधी शेवटच्या टप्प्यात आली कळलंच नाहीये. या स्पर्धेचा नेहमीच गवगवा असतो. ही नेहमी प्रकाश झोता स्पर्धा असते. अत्यंत लोकप्रिय बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफी 2024चा पर्व आपण पाहतोय. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. बघायचं हा सामना जो जिंकणार तो बक्षीस पात्र सामना असणार आहे. तर यानंतर तुम्ही सुपर
सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार म्हणजे बक्षीस पात्र सामना आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळणार हे 100% शाश्वती आहे. त्यामुळे हा सामना खेळताना जर तुम्हाला थोडासा कंटाळा आला किंवा थोडासा लेझीपणा आला तर या ट्रॉफींकडे बघा. ही ट्रॉफी तुम्हाला ताकद देईल, ही ट्रॉफी तुम्हाला प्रेरणा देईल आणि ट्रॉफीसाठी तुम्हाला सामना खेळायचा आहे. ही ट्रॉफी तुमच्या कानात सांगेल. या आपण बोलूया सामन्याकडं. 5 षटकांचा सामना 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग्स पूर्ण करायची आहे. 30 चेंडूमध्ये 51 धावा काढायच्या आहेत. ज्या सपाट संघाने मागच्या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, चांगलं षटक फेकलं आणि चांगली कामगिरी झाली कवसा संघाच्या विरुद्ध. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 52 धाव कुठल्या त्या सपाट संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आदर्श पडल्या संघाला. या आपण वळणार सामन्याकडं. यस विशाल. तिन्ही संघांना विनंती, निलजय सागाव आणि सोनापाडा 12 खेळाडू घेऊन तुम्हाला यायचं आहे व्यासपीठावरती. ज्या संघाचा रिपोर्ट होणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. येस, आयोजकांच्या वतीनं ही तुम्हाला सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. येस, ड्रॉ झाल्यानंतर लगेच पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल, नंतर मात्र ग्रँड फिनाले. चला आपण वळणार आहोत सामन्याकडं. अरे सलामीची जोडी मैदानावरती. पहिला चेंडू मयूरसाठी ऑन साईडला वेल लेफ्ट. मयूरला माहिती चेंडू वाईट जाणार, सोडून दिला त्याने चेंडू आणि पहिला चेंडू वेल लेफ्ट करत असताना सुरुवात झाली मात्र अवांतर धावसंख्येनं. साकेला फलंदाज मयूर ठाकूर, ज्याला ग्रामीणचा चेता संबोधला जातो, ज्या संघाची ओळख आहे. मयूरने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधीरज गाजवलं. मला आठवला तो सामना 2013चा सागाव वर्षेस झालेला सामना आदर्श पडले. कधी आम्ही तो विसरू शकणार नाही. काय सामना झाला होता बघायचं, त्या आठवणी ताज्या होणार का विकी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, रुबी कट घेण्याचा प्रयत्न, टपाचा चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. पहिला चेंडू वाईट, नंतर मात्र सुंदर कमबॅक. विकेला मी विसरणार नाहीये कारण ज्या विकेनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालती गोलंदाजीच्या मागच्या 2 स्पेलमध्ये आपण पाहिली. मागच्या सामन्यामध्ये बघायचे ती कामगिरी पुन्हा तो करणार का. धावसंख्या 1 बिनबाद, साबाद सुरुवात. पडले संघाचे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला, लोकांच्या यालीमध्ये गॅपमध्ये चेंडू निघून गेला. P1चा सुंदर बापर, पहिला चौकार मयूरच्या बॅटमधनं. मी जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. हा ग्रामीणचा चेता आहे. ह्याला नेहमी म्हटलं जातं कर्त्याच्या क्षेत्ररक्षणात त्याचे नाव त्याने कमावलं आहे आणि त्याची फलंदाजी नेहमी पोषक असते संघासाठी. किती चांगलं क्रिकेट केलंय बघा. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं, यावेळी समोर केला चेंडू. P1चा सुंदर बापा करत असताना आणि पॉवर प्लेमध्ये आपली पॉवर दाखवले आणि पहिला चौकार मयूरच्या बॅटमध्ये. धावसंख्येला आकार येतोय 5 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू स्क्वेअर, नंतर डॉट, नंतर मात्र चौकार. 5 धावा स्वीप केलाय आणि क्षतिशय जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये प्रेम चेंडू काले, ज्या प्रेमने मगाशी देखील प्रेमात पडलं होतं तोच प्रेम चेंडू काले फलंदाज बाद. मोठा धक्का, मयूर ठाकूर इज वॉकिंग बॅक. ज्या मयूरनं चौकारांना सुरुवात केली त्या मयूरला मात्र शांत केलं मैदानावरती. धावसंख्या 10 फलकावरती 5. पहिला चेंडू स्क्वेअर, नंतर डॉट, नंतर चौकार, नंतर मध्ये गडी बाद झालाय. बघा ऍक्शन रिप्ले कसा स्वीप केला होता फटका स्लॉग स्वीपच्या माध्यमातून आणि प्रेमनं दुसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय आणि वाटतं सेलिब्रेशन. अर्धी लढाई जिंकली असं सांगितलं त्यानं. आणि नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ द टीम स्वप्नील म्हात्रे इन ॲट नंबर 3 वरती. धावसंख्या 5. आदर्श पडले वर्षे सामना आपण पाहतोय. सापाड्या 2 संघांमध्ये टॉस जिंकला आदर्श पडले संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं सापाट संघाला. सापाट संघाने 5 षटकांमध्ये धाबा कुठल्या त्या 52 4 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. P1चं पहिलं षटक जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहता स्वागत आहे तुमचं. supersport.in माध्यमातून 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील कौतुक करूया. गुड बॉलिंग फ्रॉम द विकेट. प्लेसमेंट डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. माहिती आहे स्वप्नीलला आता मयूर बाद झालाय. जर आपला विकेट गेला तर दडपण निर्माण होऊ शकतोय. त्याने समजली परिस्थितीला आणि यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. स्वप्नील म्हात्रे भरपूर वर्षाचा अनुभव,
भरपूर क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात आणि भरपूर वर्ष आपल्या संघाला तारलाय तो फलंदाज मैदानावरती. स्ट्रायकला आलाय दक्ष मात्रे. दक्ष प्रथमच स्ट्रायकला येतोय कारण दक्ष मागच्या 4 चेंडूत नॉन स्ट्रायकला उभा होता, आता मध्ये स्ट्रायकला येतोय. धावसंख्या 6, 1 बाद 6 बाद सुरुवात. फुल टॉस स्वीप केलाय, मिसामिंग स्ट्रोक. निल्सन चेंडू खाली, फलंदाज बाद. निल्सन सांगतो की सनलाइट आली, मात्र जेल टर्न टिपलाय, फलंदाज बाद. मात्र एकही धाव काढू शकले नाही. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मागच्या 4 चेंडू नॉन स्ट्रायकला उभा होता, स्वीप करायचा होता, चांगला जेल टिपला निल्सननं आणि निल्सनने सांगितलं की मी जेल टिपू शकतोय आणि त्याने आव्हान केलं मैदानावरती. दुसरा धक्का अवघ्या 6 धावसंख्येवरती. आदर्श पडले संघाची डोकेदुखी थोडीशी वाढली कारण मयूरने पहिला चौकार लॉंगॉनला मारला, त्यानंतर मध्ये स्वप्नीलने सिंगल घेतले. एक वाईटची धाव तुम्हाला पाहायला मिळाली कारण षटकाची सुरुवात वाईट न झाली, मध्ये कमबॅक चांगलं केलं विकी मडवीनं. कारण जेव्हा मयूरने त्याला चौकार मारला दुसऱ्या चेंडूत त्याने मयूरला बाद देखील केलं. गुड कमबॅक फ्रॉम द विकी मडवे. छान गॅप शॉट, लक फॅक्टर ऑन झालाय, चेंडू निघून गेला गोळीच्या बेगानं. नशिबाचा चौकार. तर 24 पर्व आपण पाहतोय आणि पर्व शेवटच्या टप्प्यात 48 ग्रामीण संघाचा सहभाग आणि आज मध्ये स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येते. शनिवार दिवस आणि शनिवारच्या या शांत वातावरणात आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. नवीन गोलंदाज परिवर्तन केले जाईल. गोलंदाज येणार सागर पाटील. ज्या सागरने मागच्या सामन्यात कौसा संघाविरुद्ध मेडन षटक फेकलं होतं अशीच परिस्थिती होती. कौसा संघाची धावसंख्या 10-2 बाद होती तेव्हा त्याने मेडन षटक फेकलं होतं. 2 धक्के देखील दिले होते. बघायचं आता देखील तीच परिस्थिती आहे, मात्र बघायचं आता धावा डिफेन्स करायचे त्यांना मैदानावरती. चांगली सुरुवात मी म्हणेन आदर्श पडले संघाची. एका बाजूला 2 गडी जरी बाद झाले तरी सुरुवात चांगली आहे, ठोस सुरुवात आहे. संघाची 10 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफी शेवटच्या टप्प्यात आज आपण आलोय. गोलंदाज सागर पाटील, त्याला मात्र लेन मिळालं नाहीये. रिदम चुकलाय पहिल्या चेंडूवरती, त्याने डेट पंचानं घोषित केलाय. त्याला माहिती रिदम चुकला तर चेंडू चुकेल आणि चेंडू चुकला तर मोठ्या धावा येतील. चुकीपेक्षा आपण मागं येणं फार महत्त्वाचं आहे आणि तो माघारी परतलाय. कधी कधी मागं येणं हे देखील महत्त्वाचं असतं. ऑन साईडला स्वीपच्या माध्यमातून वॉट अ क्वालिटी शॉट, चांगला बॅकअप मिड विकेटला. एकदा पण दुसऱ्या बॅटचा माणूस थोडासा उशिरा कॉल केलाय. विघ्नेश चांगला बॅकअप दिले, 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावा संख्येला आकार दिलाय. 12 धावसंख्येवरती चांगलं बॅकअप होतं. उशिरा स्वप्नीलला कॉल दिलाय कारण पहिली धाव स्लो घेतली, नंतर मात्र कॉल दिला दुसऱ्या धाब्याचा आणि 2 धावा कन्वर्ट केल्यात. 12 धावा 2 बाद 1.2 षटकाची सांगता. 1.1 षटकाची सांगता. सागर पाटील सागर मागच्या सामन्यात केलेली कामगिरी कधी विसरणार नाही. लेगस्टम्पच्या बाहेर वेल लेफ्ट बाय स्वप्नील मात्रे. चांगला लेप केला चेंडूला. स्वप्नीलने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. सिंगल त्यानं मागाशी कुठली होती, त्यानंतर मात्र डबल कुठून 3 धावा कन्वर्ट केल्यात. धावसंख्येला आकार आहे. दुसरा वाईट चेंडू या सतत 13 धावा 2 बाद. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 23. इनसाइड आउट खेळायचा होता मात्र चेंडू मागे निघून जातोय. एक्झॅक्टली बॅकवर्ड पॉइंटला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. इनफिल्ड मध्ये चांगला बॅकअप होतं. एकच धाव मिळणार. एका धाव्याने आदित्य तिथे बॅकअप करत होता आणि एका डॉट चेंडूने सुरुवात
पुन्हा एकदा करत असतो, कमबॅक करतोय सागर पाटील. सागरचं षटक फार महत्वाचं आहे, कारण या षटकावरती लक्ष लागलं पीटूचं. हे षटक आपण पाहतोय. स्पिन करतोय, बॅकफुटला गेला, कट केलाय, चेंडूला पुढे सरकलाय, मात्र दुसऱ्या एंडला स्वप्नील बघतच होता. चांगली हिटिंग केली होती विकेट किपरनं, मात्र बचावलाय तो. एकच धाव मिळणार. गुड बॉलिंग. सागरचा अचूक टप्पा, त्याची अचूकता, त्याची भेदकता या समोर पडल्या सकाळला मात्र मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आणि हेच कारण की सामना मात्र हळूहळू का होणार पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 बाद, 53 धावांचा पाठलाग करतो आदर्श पडले संघ. सुपर 8चा आपण सामना पाहतोय. त्यानंतर पहिला सेमीफायनल एन्काउंटर नंबर 1, नंतर सेमीफायनल एन्काउंटर नंबर 2 आणि त्यानंतर ग्रँड फिनाले, असे 3 सामने आपण पाहणार आहोत. मात्र हा सामना फार महत्वाचा आहे सुपर 4 साठी. ओ वाडा शॉट, 4 स्ट्रोक, सदेश पुढे सरकला, एकदा पुढे गेले, डीप कव्हरेज मधनं थ्रो चांगला होता, मात्र उशीर झालाय. गुड रन बिटवीन द विकेट. प्रेम चेंडू खाली आला होता, ज्या प्रेमने मगाशी सुंदर जल टिपलाय मयूरचा, तो प्रेम चेंडू खाली आला होता. 2दा वाढवू शकला नाही. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेट दाखवलंय. कारण पडले संघाला चांगलं ठाऊक आहे, आता मोठे फटके येत नाही, सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 16 धावा 2 बाद, चांगली स्थिती. ओ क्विक डिलिव्हरी, फलंदाजा मात्र बीट करून सोडलाय. जबरदस्त गुड डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता आणि आक्रमकता दाखवत असताना सुपर डिलिव्हरी. दिस इज अ क्विक डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातील P2चा फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर 16 फॉर 2. शेवटचा चेंडू षटकातील. गुड बॉलिंग फ्रॉम द सागर. ऑन साइडला अटॅकिंग फटका, फॅबुलस स्ट्रोक, लोंगाच्या डोक्याला रोहित शर्मा स्टँड कडे षटकारासाठी. डोळ्यांचं पारण पडलं. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बोर्ड. What a shot, what a force and what a confidence behind the stroke. This is a good finish, steady big stroke on the long on and that's a 6. धावा 22, 2 बाद 2 षटकांची सांगता. आता गरज आहे 31 धावांची. येणाऱ्या 31 तारखेला विशाल मात्रे यांचा वाढदिवस आणि तो आकडा तुम्हाला दाखवतोय 31. 18 चेंडू 31 धावा, 31 वर्षाचा शेवटचा दिवस आणि धावसंख्या धापालकती 22 आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स, couple of the end of the couple of the overs and 31 required for 18 deliveries. So let's see who will be winner in this match. It's a big and important match for this match, for this tournament. 2 षटकांची सांगता. रेश्मा मयेकर आमच्या समेत आहेत. स्वागत आहे रेश्मा तुमचं. बाबूशा आमच्या समेत आहेत. त्यानंतर नितीन काळन आमचे समेत आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. हु विल बी विनर, कोण विजेता असणार या सामन्याचा. ट्रॉफीकडे दोघांचं लक्ष लागलंय, कारण ट्रॉफीसाठी तुम्ही सामना खेळतात, बक्षीस पात्र सामना खेळतात, त्यामुळे सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचेल आणि क्रिकेटचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 31 धावा, स्वप्नील स्वतःला सावरते. मीच मी कौतुक कर, मीतनं 12 धावा कुठल्यात, 4 चेंडूचा सामना केलाय, 300चा बॅटीचा धावा उभारल्यात. गोलंदाज विकी मडबे आलाय. वन्स अगेन इज बॅक टू अटॅक इन सेकंड स्पेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय, सदस्य जज करतोय. गुड फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो, मात्र पंचाकडं अपील मागितलंय, नाहीये, नॉट आउट. डॉट चेंडू पडले सगळ्यांना. डॉट चेंडू देखील भरपूर खेळलेत, त्यामुळे हा सामना कोणाच्या बाजूला सांगणं फार कठीण असणार आहे. 31 धावांची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. 17 म्हणजे खतरा आणि 31 म्हणजे शेवटची तारीख या वर्षाची. बघायचं आहे कोणाचा शेवट होणार आणि कोणता संघ जिंकून सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. गुड बॉलिंग फ्रॉम द विकी मडवी. याच विकीनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. तो विकी पुन्हा सेकंड स्पेल मध्ये आलाय. इज बॅक टू अटॅक इन द सेकंड स्पेल. सो लेट्स सी हाऊ विल परफॉर्म इन दिस मॅच. बॅकअप लेन हुक केलाय, जज करतोय फलंदाज. ओ माय गॉड, सोपा झेल सोडलाय. प्रेमने सोपा झेल झेलला. ज्या प्रेमनं पहिला झेल टिपला मयूरचा, खूप कठीण झेल होता, आता मध्ये प्रेमनं सोपा झेल सोडलाय, त्यामुळे कठीण परिस्थिती होणार. आणि झेल सोडलाय स्वप्नील मात्रेचा, ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा, आणि त्याचा झेल सोडलाय. 2 धाबा किंमत मोजावी लागणार. 24 धाबा 2 बाद, 29 धावांची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. सामना क्लोज एन्काउंटर मैदानावरती. व्हॉट अ मॅच. नितीन, हा सामना प्रेक्षकांचे मन जिंकणार, कारण बक्षीस पात्र सामना आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. सुपर 4 मध्ये दिमागात प्रवेश करायचा आहे, मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. इट्स नॉट इझी नाव. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच ओव्हर द विकेट.
ऑन साइडला इम्प्रेशन स्ट्रोक मात्र शतक्षक आहे तिथे लॉंग लेग रिझन मध्ये प्रेम कडे चौथ्यांदा चेंडू येतोय. प्रेमने एक झेल टिपला, एक सोडला, दुसऱ्यांदा बॅकअप दिलं, चेंडू त्याचा पाठलाग करतोय. 2 धाबा मिळणार आणि 2 धाबांचा सांगायला अखेर येतोय तो मात्र 26 या आकड्यावरती. 26 धाबा 2 बाद. मजा येईल सामन्यामध्ये. अर्ध लक्ष संपलंय. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूमध्ये 26 धाबा झाल्यात. आता कुटायच्या त्या 15 चेंडूमध्ये 27 धाबा. सामना सोपा नाहीये दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात. सामना जिंकायचा आहे आणि ऍट एनी कॉस्ट आम्हाला विन व्हायचं आहे. विकी मडवी चांगली मेहनत करतोय. फुलर अँड डिलिव्हरी ड्राईव्ह केला. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. एकच धाव मिळणार. एखाद्या धावसंख्येला आकार येणार. धावसंख्या कुठे थांबत नाहीये. चांगलं कौतुक करेन मी या संघाचं, आदर्श पडल्या संघाचं, कारण धावसंख्या कुठे थांबवली नाहीये. जरी एका बाजूने विकेटचं सातत्य झालं तरी धावांचं सातत्य कायम ठेवलं यश लाभल्या संघाला. 2 धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र 25 वरनं 27 वरती आली आणि इक्विलेशन पुन्हा चेंज झालं. आता समीकरण 14 चेंडू आणि घरातील 26 धावांची. या षटकातील 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. त्यामुळे बघायचं विकी 2 चेंडू कसे फेकणार. बॅकअप प्लेन कट करायचा प्रयत्न. उंची जास्त. पॉइंटला क्षेत्ररक्षक येतो. बॅकवर्ड पॉइंट मध्ये हर्षल आणि एक सोपा झेल टिपलाय. तिसरा धक्का मैदानावरती. समीकरण आता वेगानं बदलणार. 13 चेंडू 26 धाबा. थरार क्रिकेटचा. ज्या मितने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं, षटकारानं आपल्या संघाला कमबॅक करू दो तो मित बाद झालाय. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. ही लढाई पुन्हा एकदा तो सामना मला आठवला. शिडोन वर्सेस कौसा जसा सामना झाला तसाच सामना मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची आता मात्र मन जिंकणारा सामना. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मला पाहतात, स्वागत आहे तुमचं. कुठेही जाऊ नका. पाहत राहा किंग ट्रॉफी. 13 चेंडू 26 धावा. फायनल डिलिव्हरी. फुल टॉस. थाय पॅडला चेंडू यावेळी मात्र हिट झालाय. फलंदाज पुढे खेळला होता. त्यामुळे पंचाने सांगितलं इज अ नॉट आउट आणि लेग बायची खून केली. षटकाची झाली सांगता. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज ती 25 धावांची. समीकरण बघा कसं बदलत गेलं. 13 चेंडू 26 धाबा. 12 चेंडू आता 25 धाबाची गरज आहे. येणारे षटक कसं फेकलं जाईल, किती धाबा येणार आणि शेवटच्या षटकात किती धाबा राहणार. सामना शेवटच्या टप्प्यात जाणार का. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येणार का. सामना थरार गाजवणार का आणि सामना प्रेक्षकांच्या मनात जिंकणार का. सामना पडले जिंकणार की मात्र सापाड जिंकणार याची उत्कंठ शिकेला पोहोचते. येणारे चेंडू 12 आणि गरज ती 25 धाबांची. एसडीज आहे. धावांची गरज आहे. 4 गडी बाद झाले होते ज्यावेळी फलंदाजी केली सापाट संघानं. 52 धाबा कुठल्या त्यानं 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 53 धाबा कुठायच्या त्या पडल्या संघाला. 12 चेंडू 25 धाबा. 3 गड्याचा मोबदला मोजावा लागला पडल्या संघाला आतापर्यंत. 28 धाबा 3 बासी बडबातोय. आरपीओ म्हणजे रन रेट पर ओव्हर तो मात्र 12.5चा मेंटेन करायचा आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 2 अधिकतम धाबांची गरज आहे. येणारा षटक कसा असणार आहे. अतुल आलाय मैदानावरती. ज्या अतुलनं मागच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आणि ज्या फलंदाज स्वप्नीलनं मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि तो वैभव ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली तो वैभवाला स्ट्रायकर एंडला.
12 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा दुपारच्या रणतेवणामध्ये 1:40 होतात. तापमान मध्यंती थंड आहे, कर्काला अवकाळी पाऊस झालाय, मात्र सामना गरम होते मध्यंती. हा सामना ऊब देतोय दुपारच्या वातावरणामध्ये. बॅकअप लेन, बॅकवर्डला गेला, वार शॉट. चेंडूला रुबी कट दाखवत असताना पॉइंटच्या डोक्यावर निघून गेलाय सीमा पलीकडे. खणखणीत चौकार. संघाच्या डोक्यावरती, कारण फलंदाजांना थांबवणं आणि धावा थांबवणं एवढं सोपं नाहीये. दुपारच्या रणमध्ये आदर्श पडल्या सामने जिंकणार की मात्र या स्पर्धेमध्ये सापाट संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. 3 संघ क्वालिफाय झाले, चौथा संघ कोणता नाव करणार यासाठी आपण लढाई पाहतोय. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. 12 चेंडू 25, 11 चेंडू 21. स्वीप केलाय, तंत्राचा वापर, क्लास टायमिंग. This is a quality shot from the batsman वैभव म्हात्रे. अजून एक चौकार. दाखवलेत मगाशी रुबी कट, आता स्वीपचा फटका दाखवला स्लॉक्सीच्या माध्यमातून. व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन अँड व्हॉट अ क्लास टायमिंग. इज अ ग्रेट किड ऑफ द 10 स्किल बॉल. सच अ फंटास्टिक बॅटिंग. आणि सामना आता रंगात आलाय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 17 धावांची. नितीन, मला ते गाणं आठवलं एकनाथ माळीचं. पंचांचा इशारा येतो काहीतरी. आता कसं करणार, काय हवंय ना. चेंडूची मागणी. येस, चेंडू प्रोव्हाइड केला जाईल मैदानावरती. स्वीपच्या माध्यमातून खूप चांगला फटका सजवलाय. तो मात्र आता डगआउटमध्ये पडले संघ शांत बसत नाहीये, कारण त्यांच्या आता उत्कंठ अशी गेला पोहोचते. सापाट संघ जे पाठरे शांत आहेत. सापाट संघ या सीझनचा दुसरा सामना खेळतोय, दुसरी स्पर्धा खेळते. एक स्पर्धा भिवंडीमध्ये खेळला आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पहिली स्पर्धा खेळतोय. बघायचे काय यश लाभणार आहे. 10 चेंडू 17 धावा. सामना बघा कसा बदलत गेला. गावचे वासुदेव पाटील देखील सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. 13 चेंडू 26 धाबा, 12 चेंडू 25 धाबा, 11 चेंडू 21 धाबा आणि समीकरण आता शेवटच्या टप्प्यात आलाय. 10 चेंडू 17 धाबा. स्वप्नीलनं अजूनही मोठे फटके मारले नाहीयेत, मात्र स्वप्नील एका बाजूला किल्ला लढवलाय आणि वैभव मात्रेमध्ये 2 चेंडूमध्ये मागच्या 2 चौकार दाखवले. त्यामुळे सामना टर्न केलाय मैदानावरती. काय मॅच झाल्या सामन्यावरती, मजा आली. चेंज ऑफ पेस. दिस इज अ बिग हिट. लोगाच्या डोक्यावरनं मायटी गुड फिनिश. दॅट्स अ 6. ग्रेट बॅटिंग. काय फटकेबाजी दाखवली मैदानावरती. नितीन, या फलंदाजाला 5व्या क्रमांकावरती आणलाय. जर 3ऱ्या क्रमांकावरती आणला असता तर सामना फिनिश झाला असता कदाचित. बघायचं आहे. येणारे चेंडू 9 आणि 11 धावांची गरज आहे. कुठून सामना कसा आला बघा. 13 चेंडू 26 धावा, 12 चेंडू 25, 11 चेंडू 21, 10 चेंडू 17, 9 चेंडू 11. काय वादली फलंदाजी. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. वैभव कट केला, बॅकवर्डला जाऊन संयम देखील दाखवलाय. एकदा पुन्हा गेली, पंच केला चेंडूला, चेंडूला टर्न होऊ दिलं आणि 2 धाब्याचा मानस. चेंडूची मात्र पेकापेकी. तिसरी धाव नकार दिलाय. वैभवला स्ट्राईक हवी. व्हॉट अ मॅच. काय क्रिकेट दाखवलंय मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 9 धावांची. नेट टू नेट फाईट. नितीन, असं वाटतंय की सामना असं वाटतं की फायनलचा सामना खेळतो की काय आपण. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 9 धावांची. वैभवनं कुठलेला पॉवरफुल धावा, 5 चेंडूमध्ये 16 धावा. ताबडतोब फलंदाजी, इन्स्टंट रन्स चेस केल्यात. 8 चेंडू 9 धावा. फुलरला चेंडू झाली, चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा पूर्ण केली दुसऱ्या मॅचचा मानस. चेंडूची पुन्हा एकदा मात्र चाचपणी. डेंजर हेडला फिंगर गोज बंपर. यस लिन्सनला चांगला बॅकअप दिलाय. फलंदाज बाद. मोठा धक्का. 7 चेंडू 8 धावा. वैभवने विकेट अशा परिस्थितीमध्ये टाकली जेव्हा गरज होती त्याला वैभवती थांबणं. एकदा मागात पडू शकेल का. 7 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा.
झाली. पडले संघ टॉस विन आहे, प्लस पण अजून त्यांच्याकडे आहे. मात्र विकेटची आता बरोबरी झाली. 7 चेंडू 8 धावा. नितीन, हा विकेट ही धाव महत्वाची होती का? फार मोठा प्रश्न आहे. कारण ज्या फलंदाज 2 चौकाला षटकार मारलाय, वेल फिनिशर फलंदाज बाद झालाय, विकेटची देखील बराबरी झाली. त्यामुळे ही एक धाव किती मागात पडेल या संघाला पाहणं गरजेचं असणार आहे. स्वप्नील मात्र अजूनही मैदानावरती आहे, त्याचा अनुभव अजूनही सांगतो मैदानावरती. आणि येणारे चेंडू आता मात्र सागाव संघ कमबॅक येतोय. स्वागत आहे सागाव संघ. 7 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील जर डॉट गेला तर सामना बॅलन्स राहील, जर चौकार षटकार आला तर सामना फिनिश होईल. बघायचं सामन्यामध्ये किती कमबॅक केलं जात आहे. 7 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा मजा आली सामन्यामध्ये. ऑन साइडला थांबलाय आणि चौकार. यस यस इट इज. आणि या चौकार सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गरज आहे ती फक्त 4 धावांची. 3 धावा देखील चालतील टॉसच्या आधारावरती. डीजे कसं बदलत गेलं. 13 चेंडू 26 धावा, 12 चेंडू 25 धावा, 11 चेंडू 21 धावा, 10 चेंडू 17 धावा, 9 चेंडू 11 धावा, 8 चेंडू 9 धावा, 7 चेंडू 8 धावा आणि समीकर उरलाय 6 चेंडू 4 धावा. विकेटची बराबरी झाली. टॉसचा कॉल तो मात्र पडले संघाच्या बाजूला आहे, त्यामुळे 3 धावा चालू शकतील विकेट न गमावता. सुपर 8 मध्ये कोणता सुपर 8 मध्ये सुपर 4 मध्ये कोणता संघ क्वालिफाय करणार? एक निलजय, एक सागाव, एक सोनापडा आणि चौथ्या संघाचं कोणतं नाव कोरलं जाणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. पैसा वसूल सामना. जो सामना पहिला सामना मी पाहिला कौसा विरुद्ध शिरडोन, तसाच सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. आणि गोलंदाज निल्सन, भरपूर वर्षाचा लेजंड क्रिकेटरचा अनुभव आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघायचं निल्सननं स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय, तो सामना वाचवणार की स्वप्नील सामना फिनिश करणार बघायचं मैदानावरती. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकवतोय. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी लढत तुम्हाला पाहायला मिळते. असे सामने खेळले जातात सुपर 8च्या शेवटच्या टप्प्यात. 6 चेंडू 4 धावा. विकेटची मात्र बराबरी झाली. जर विकेट गेला तर मात्र कंपल्सरी धाब्या काढाव्या लागतील. त्यामुळे विकेट महत्वाची आहे, धाव महत्वाची आहे, टॉस महत्वाचा आहे, सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे आणि विजय देखील महत्वाचा आहे. बघायचं कोण जिंकणार. 6 चेंडू 4 धावा. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, थ्रिलिंग मॅच. बॅकफुटला जाऊन कट करायला केला, पुढे सरकला फार बेगानं. ओ माय गॉड, दिस इज अ प्रेशर. इट्स अ प्रेशर. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 4 धावांची. नितीन, यालाच म्हणतात क्रिकेट किती बदलत गेलं वेगानं. जेव्हा मैदानावरती चौकार षटकार लागले, पडले संघ विजय होणार असं वाटलं, मात्र पुन्हा कमबॅक केलाय. येणारे चेंडू 5 आणि 4 धावांची गरज आहे. दोन्ही लेजंड क्रिकेटर, एका बाजूला स्वप्नील, एका बाजूला निल्सन. फुलटा चेंडू, बॅटचा फेस ओपन केला, गॅपचं चयन केलंय आणि हा विजयी फटका दाखवलाय स्वप्नीलनं. आणि हा संघ दिमागदार मध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक सापा टीम, हार्ड लक, बट गुड फाईट. वातावरण टाईट, गुड फाईट. मजा आली सामन्यामध्ये.